नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ह्याची वॅकन्सी निघालेली आहे. BRO कडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. बॉर्डर रोड्स अँड ऑर्गनायझेशन कडून डेव्हलपसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. ही जी वॅकन्सी जी आहे त्यासाठी त्याचे पद जी निघालेली आहे. व्हेइकल मेकॅनिकलसाठी वॅकन्सी असणार. MSW पेंटरसाठी वॅकन्सी असणार. MSW डिझेलसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, 524 पदांसाठी टोटल ऑफ वॅकन्सी निघाली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी 10वी पास प्लस ITI पासवाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने आपला फॉर्म भरून त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम ID, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुकला पण फॉलो करून ठेवायचा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडून वॅकन्सी निघालेली आहे. बॉर्डर रोड्स विंग कडून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन कडून ही जी वॅकन्सी आहे निघालेली आहे. जनरल रिसिव्ह इंजिनिअरिंग पोस्टसाठी वॅकन्सी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे 2/2025 साठी. याच्यासाठी प्लीज आपल्याला रीड दिलेले आहे, जे की इंट्रोडक्शन्स केअरफुली आपल्याला वाचायचं आहे बिफोर फिलिंग करायचे आहे फॉर्म अप्लाय करण्याच्या पहिले. ओके, ॲप्लिकेशनचे दिलेले आहे इन्व्हाइट फॉर द फिलिंग फॉर द फॉलोइंग पोस्ट. जनरल इंजिनिअरिंगसाठी ते वॅकन्सी असतात, मेल ऑनली. ओके, आता इथे सिरियल नंबर दिलेले आहे. ओके, त्याच्यानंतर नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे, ट्रेड दिलेली आहे अँड कॅटेगरी दिलेली आहे. ओके, सगळ्यात पहिला पोस्ट असणार आहे व्हेइकल मेकॅनिकलसाठी ते वॅकन्सी असणार आहे, जे की दिलेली आहे टोटल ऑफ वॅकन्सी वगैरे करंट आणि बॅकलॉग वॅकन्सी. ओके, तर करंट वॅकन्सी जी आहे याच्यामध्ये 324 वॅकन्सी दिलेली आहे. ओके, 324 वॅकन्सीसाठी तर वॅकन्सी व्हेइकल मेकॅनिकलमध्ये. MSW पेंटरसाठी तर दिलेलं आहे करंट वॅकन्सी 12 आणि बॅकलॉग वॅकन्सी एक अशा टोटल 13 वॅकन्सी असणार आहे. MSW मध्ये दिले DS साठी तर करंट वॅकन्सी 203 आणि बॅकलॉग वॅकन्सी 2 असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला टोटल वॅकन्सी 205 बघायला मिळतात. टोटल त्याची वॅकन्सी निघाली आहे. UR कॅटेगरीला 269 वॅकन्सी, SCला 72 वॅकन्सी, STला 38 वॅकन्सी, OBCला 136 वॅकन्सी, ST EWSला 27 वॅकन्सी. टोटल 542 पदांसाठी तर भरती जाहीर झालेली आहे. इथं हॉरिझॉन्टल वॅकन्सी दिलेली आहे, जे की नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे, वॅकन्सीज दिलेली आहे. इथं दिलेलं आहे व्हेइकल मेकॅनिकल 324 पोस्ट असणार आहे. ओके, याच्यामध्ये टोटल ऑफ आपल्याला ESM साठी 49 असे दिलेले आहे. ओके, हे चेकआउट करून घ्यायचे आपण. त्यानंतर इथं DRA HRA आपल्याला सगळी फॅसिलिटी भेटणार आहे त्याच्यामध्ये. ओके, बॉर्डर रोडवेज करून. ओके, BRO gov.in या वेबसाईटवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता हीच माहिती त्यांनी हिंदीमध्ये पण दिलेली आहे, जी की आपल्याला आपण ती बघितलेली आहे. आता इथे खाली आल्यानंतर दिलेलं आहे आपल्याला स्टार्टिंग डेट फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट 11 ऑक्टोबर 2025 नोटिफिकेशन आलेली आहे. याचे ॲप्लिकेशन फॉर्म झालेले आहे, आपले सुरू झालेले आहे. आपल्याला 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, 11 तारखेपासून. याच्यामध्ये दिलेलं आहे की ॲप्लिकेबल जे असणार रिसिव्ह आपल्याला आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, त्यानंतर लद्दाख, जम्मू अँड काश्मीर अँड डिस्ट्रिक्टवाल्यांसाठी इथं दिलेलं आहे 9 डिसेंबर 2025 पर्यंत. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशनसाठी इथं दिलेलं आहे संपूर्ण ॲड्रेस वगैरे तुम्हाला पुढे सांगणार आहे खाली. ओके ओके, त्यानंतर आपल्याला इथं कॅम्पबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आता ओके, तर पुण्याचा आपल्याला ॲड्रेस आहे जो ॲड्रेस आपल्याला दिसतो ॲप्लिकेशन आपल्याला GREP सेंटर दिघी पुण्याला पाठवायचं आहे ॲड्रेसवर. ओके, पुण्याच्या ॲड्रेसवर. ओके, जशी ॲप्लिकेशन प्रिंट तुम्हाला खाली दाखवली आहे. OMR सीट दिलेली आहे आपल्याला, एज लिमिट क्रायटेरिया दिलेली आहे. ओके, आता इथे दिलेलं आहे आपल्याला एज लिमिटबद्दल माहिती, जी की दिलेल्या DOB नुसार अप्लाय करू शकतो, जी की 18 ते 27 वर्ष आहे नॉर्मली. UR कॅटेगरी, OBC कॅटेगरी, SC कॅटेगरी, जे की सूट असते कॅटेगरीमध्ये त्याप्रमाणे. 1998 ते 2007 असणार UR कॅटेगरीमध्ये. OBCमध्ये आता असणार आहे 1995 ते 2007 आणि SC/STला 1993 ते 2007 पर्यंत अप्लाय करू शकतो. ओके, त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला सिरियल नंबर 1 पोस्ट पहिल्या पोस्टसाठी होता. आता MSWच्या दोघी पोस्ट त्यांना 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये UR SC/ST साठी तर माहिती दिलेली आहे. इथं 2000 पासून तर 2007 पर्यंत UR कॅटेगरीमध्ये 1997 2007 पर्यंत, OBCमध्ये 1995 2007 पर्यंत SC/ST कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर आता आपण पुढे गेल्यानंतर ओके, त्यानंतर तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर आता जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये ओन्ली मेल कॅन्डिडेटसाठी तर वॅकन्सी असणार लीड. ओके, आता ऑल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला इथं बघायला मिळते.
आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सेंट्रल फिजिकल आपल्याला दिलेले आहे. टेस्ट ऑफ प्रॅक्टिकल टेस्ट असतात, टेस्ट असतात, रायटिंग टेस्ट असणार आहे. ओके. जे की आपल्याला इथं ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा यांच्या ॲड्रेसवर याच ठिकाणी तुमचं इथं टेस्ट होणार आहे, प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे. ओके. GEF सेंटर दिघी कॅम्प अलवाडी रोड पुण्यासाठी. ओके. तर पुण्यालाच आपल्या इथं होणार आहे जे काही असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता याच्यामध्ये ऑल ॲप्लिकेशनसाठी इथं दिलेले आहे, ॲड्रेस नंबर दिलेला आहे, पॉईंट्स दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये GREF कडून सेंटर दिघी कॅम्प पुण्याकरता इथे वॅकन्सी असणार आहे. ओके. एक्नॉलेजमेंट दिलेलं आहे कॅन्डिडेटसाठी, संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये अजून तुम्ही वाचू शकता संपूर्ण आपल्याला प्रॅक्टिकेबल पोस्ट वगैरे दिलेली आहे. ओके. आता त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता इथं क्लोजिंग डेटच्या पहिले आपल्याला त्यांच्या ॲड्रेसवर फॉर्म पाठवायचे आहे, जे की तुम्हाला मी फॉर्मची प्रिंटआउट दाखवणार आहे. ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती त्याला कॅम्पसबद्दल कशा पद्धतीने ट्रेनिंग होते, कॅटेगरी माहिती दिलेली आहे. ओके. त्यानंतर आता एज लिमिट दिलेली आहे, जे की इम्पॉर्टंट असणार आहे आपल्यासाठी. 18 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो, जे की तुम्हाला मी सांगितलेली आहे एज लिमिट. आणि 40 वर्षापर्यंत जनरल कॅन्डिडेटपासून 45 वर्षापर्यंत SC/ST कॅन्डिडेटवाले अप्लाय करू शकतात. त्यानंतर इथे MSWसाठी 18 ते 25 असणार आहे. गव्हर्नमेंट कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यामध्ये डिपार्टमेंटवाले 40 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. MSW-DES साठी 18 ते 25 आणि इथं कॅटेगरीनुसार सूट असणार आहे, जी मी सांगितलेली आहे तुम्हाला. आता तुम्हाला इथं दिलेली आहे कॅटेगरीनुसार सूट, आता जी तुम्हाला दाखवून देतो. ओके. UR EWSला कोणतीही सूट नसणार, SC/STला 5 वर्षाची सूट, OBCला 3 वर्षाची सूट आणि जनरल गव्हर्नमेंट, सिव्हिलियन अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटसाठी याच्यामध्ये जे असणार आहे आपल्याला 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. SC/STचे 43 वर्ष असणार आहे. नाही, SC/STचे 45 वर्षापर्यंत, OBCचे 43 वर्ष आणि 40 वर्षापर्यंत URचे. ओके. जनरल गव्हर्नमेंट. एक सर्व्हिसमॅनसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दिलेली आहे माहिती. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे नो एज इलेक्शन असणार, SC/ST, OBC, EWSला अप्लाइंग फॉर दिलेले आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेली संपूर्ण माहिती. ओके. 45 डेजपर्यंत पब्लिकेशन एम्प्लॉयमेंट्स. ओके. एज लिमिट दिलेलं आहे, SC/STची माहिती दिलेली आहे. ओके. त्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे, आपल्याला वाचून घ्यायची एकदा. त्यानंतर वेटलिस्ट दिलेली आहे आपल्याला इश्यूज फॉर कॉल ड्युटीसाठी. आपल्याला इथं ऑर्डर दिलेली आहे, आपल्याला वर्ड दिलेला आहे GREF कडून. ओके. याच्यामध्ये NCC सर्टिफिकेशनवाल्यांना ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटत असते सगळ्यात जास्त. ते 15% आपल्याला पर्सनल आपल्याला सन्स असेल आपले कधी इथं आपल्या वडिलांच्या याच्यामध्ये झालेलं असेल ड्युटी वगैरे, तर आपल्याला 15% भेटणार. NCC सर्टिफिकेशन 10%, C वाल्यांसाठी. NCC B सर्टिफिकेशन 5%. ओके. सर्व्हिसिंग फॉर जे पर्सनल आपण सर्व्हिस केलेली असेल त्यांना 15%. सन ऑफ एक सर्व्हिसमॅनवाल्यांना 3%. ओके. स्पोर्ट्स पर्सनवाल्यांना याच्या डिस्ट्रिक्ट वगैरे असेल तर 5-10% आणि कॅज्युअल लेबरसाठी 10%. अशा पद्धतीने आपल्याला भेटत असतात. त्यानंतर इथं ॲड्रेस दिलेला आहे GREF सेंटर पुणे या ठिकाणी आपल्याला असणार आहे, जे काही असणार आपले. ओके. ॲप्लिकेशन जी असणार फीज असणार आहे ₹50 असणार आहे. OBCलाही ₹50 असणार आहे. ओके. आणि ST/STला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. अप्लाय करण्यासाठी आपल्याला इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, जो की ऑफलाईन फॉर्म तुम्हाला प्रिंट आउट काढून भरून त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचे आहे, जो की तुम्हाला मी दाखवणारच आहे आता शेवटी. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर त्यात माहिती वगैरे दिलेली आहे, छोटी-मोठी माहिती त्याच्यात दिलेली आहे. ओके. इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेशन्सबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. रिजेक्शनबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. आधारबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. इश्यूज फॉर कॉल लेटर्स, रायटिंग टेस्ट. ओके. ब्लू अँड ब्लॅक पेनमध्ये आपल्याला लिहायचे पॉइंट्समध्ये. ओके. एज लिमिट तुम्हाला मी सांगितलेली आहे. एक सर्व्हिस पॅन सर्व्हिस कंडक्शन दिलेली आहे, जी की असणार तुमच्यासाठी इम्पॉर्टंट. ओके. सर्व्हिसमध्ये आता जो मेंबर ऑफ द दिलेले आहे आपल्या डिपार्टमेंटसाठी याच्यामध्ये. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल सिलेक्टेड फॉर द 2 इयर इन द कम्युनिकेशन फॉर प्रोबेशन फॉर सबसिडी फॉर द पास. ओके. आता मेंबर ऑफ दिलेले सिव्हिलियन फॉर क्लासेससाठी इथं वेकेन्सी दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये दिलेले आहे त्याला सिलेक्शन फॅक्ट्स वगैरे दिलेले आहे. ओके. ओके. वॉर्निंग वगैरे दिलेली आहे. द मेकॅनिकल एक्झामिनेशन अँड मेकॅनिकल टेस्ट दिलेली आहे. ओके. त्यानंतर अशी माहितीच्यामध्ये दिलेली आहे, टॅटूबद्दल माहिती दिलेली आहे, सर्जरीबद्दल माहिती दिलेली आहे. ओके.
आता एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आता याच्यामध्ये दिलेलं आहे व्हेकल इंजिनियर व्हेकल मेकॅनिकलमध्ये 10वी पासवाल्यांसाठी वॅकेन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन मॅट्रिफिकेशन मोटर ड्रायव्हिंग डिझेल इंजिनचं लागणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला सर्टिफिकेशन मेकॅनिकलचं इथं लागणार आहे. इंजिनिअरिंग ट्रॅक्टर वगैरे जे आपल्याकडे असेल, त्यानंतर आपल्या इथं डिफेन्स वगैरे सर्टिफिकेशन्स वगैरे असेल ते पण इथं चालून जातात. ओके. त्यानंतर दिलेलं आहे त्यांनी इथं मॅट्रिफिकेशन आहे झाल्यानंतर आता MSW पेंटरसाठी इथं 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वी ITI वाल्यांसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. 2 वर्षाचा आपल्याला ITI वगैरे काहीही झालेलं असेल तर आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. ओके. जे की आता हे पिवळं बरोबर बदली आपण एकदा दुसरा पेन घेऊ. त्याच्यामध्ये दिलेलं आहे 10वी पास. ओके. त्यानंतर इथं 2 वर्षाचा ITI झालेला असेल तरी पण अप्लाय करू शकता. ओके. अशी माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला MSW डिझेलसाठी याच्यामध्ये 10वी पास असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये पण 2 वर्षाचा ITI झालेला असेल तर आपण अप्लाय करू शकतो. ओके. सिलेबस दिलेला आहे याच्यामध्ये रायटिंग सिलेबस व्हेकल मेकॅनिकलसाठी याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 रिपेअर वगैरे नॉलेज वगैरे दिलेलं आहे. ओके. रिपेअर मेंटेनन्स बॅकअप ब्रेकचं इंजिनचं ओके असे आपल्याला कामकाज आलेलं पाहिजे. MSW पेंटरसाठी पण इथं सिलेबस दिलेला आहे आपल्याला इथे वाचू शकता. ओके. ड्रॉइंग्स वगैरे काय असतात जाऊन बघून घ्या याच्यामध्ये पेंटरसाठी. ओके. ड्रायव्हिंगवाल्यासाठी ड्रायव्हिंगचं इथं नॉलेज दिलेलं आहे. प्रॅक्टिकेबल असणारे 40% आपला पास झालेले पाहिजे तरच आपण इथं प्रॅक्टिसमध्ये पास झाल्यानंतर 40% मार्क्स आलेले पाहिजे सगळ्या याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये दिलेली माहिती. आता सॅलरी दिलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही. ओके. सॅलरी स्ट्रक्चर दिलेले आहे आपल्याला ग्रेडनुसार लेवल पेनुसार सॅलरी आपल्याला 20-25 हजार रुपये सॅलरी बघायला मिळतात. ओके. ओके. मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे. SC कॅन्डिडेट CWSला दिलेलं आहे. ओके. सिलेक्शन्सबद्दल माहिती पण दिलेली आहे. टाय रिझन दिलेले आहे. ओके. आता सेंटर्स तुम्हाला दिलेले आहे याच्यामध्ये जे की पुण्याचं असणार आहे फायनल डिक्लेरेशनमध्ये. याच्यामध्ये आपल्याला फिजिकल स्टँडर्ड असणार आहे जे की 1600 रन अप असणार आहे. ओनली पासिंग असणार आहे फक्त 10 मिनिटा टाइम दिलेला आहे. ओके. वन व्हील रन असणार आहे फक्त. ओके. एका टायमालाच. फिजिकल स्टँडर्ड्स दिलेले आहे याच्यामध्ये आपल्याला हाईट्स वगैरे दिलेले आहे आपल्याला. ओके. जी की सेंटीमीटरमध्ये छाती वगैरे दिलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये वेस्टर्नमध्ये असाल तर 158 सेंटीमीटर हाईट पाहिजे. 75 चेस्ट पाहिजे. फुगवून 80 पाहिजे आहे. ओके. 47.5 वेट पाहिजे. ईस्टर्न हिमालयमध्ये असाल तर आपल्याला 152 सेंटीमीटर आपल्याला हाईट पाहिजे आहे. 175 आपल्याला चेस्ट आणि फुगवून 5 सेंटीमीटर म्हणजे 47.5 आपल्याला वेट पाहिजे आपलं वजन. वेस्ट प्लॅनमध्ये आपल्याला पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर चंदीगड, दिल्ली, राजस्थानमध्ये जर असाल तर आपल्याला 162.5 सेंटीमीटर हाईट 76 आपली छाती आणि फुगवून आपल्याला 5 सेंटीमीटर म्हणजे 81 म्हणजे 50 किलो वेट. ईस्टर्न प्लॅनेटमध्ये दिलेला आहे UP, बिहार, वेस्ट बंगाल, ओडिशा, ETC 157 सेंटीमीटर हाईट 75 न फुगवता आपल्याला चेस आणि फुगवून 80 50 किलो वेट. सेंट्रलमध्ये मध्य प्रदेश इथं, गुजरात इथं, महाराष्ट्र इथं, दादर इथं, नगर दिल्ली, गोवा वगैरे याच्यासाठी 157 सेंटीमीटर हाईट असणार आहे. 175 सेंटीमीटर आपली चेस फुगवून आणि न फुगवता 75 फुगवून 80. ओके. 50 किलो वेट. त्यानंतर साऊथमध्ये जे येणार आहे झोनमधले पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटकासाठी 57 75 चेस आणि फुगवून 80 आणि 50 किलो वेट. ओके. त्यानंतर इथं गोरखासाठी इंडियन डोमेस्टिक 152 सेंटीमीटर हाईट चेस सेम असणार 75 आणि 5 फुगवून 47 पण वेट. ओके. अशा पद्धतीची ही माहिती दिलेली आहे. आता मेडिकल्सबद्दल इथं माहिती तुम्ही ऐकली आहे. जनरल एक्झामिनेशन सांगितली. ओके. आता फिजिकल फिटनेसबद्दल माहिती दिलेली आहे. हिस्ट्री दिलेली आहे. त्यानंतर इथं दिलेली आहे माहिती अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. आता याच्यामध्ये दिल्या रिजेक्शन बद्दल माहिती दिलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे युनिट्स वगैरे दिलेले आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली मी आता तुम्हाला दाखवतो आता ऍप्लिकेशन फॉर्म जो की तुमचा इम्पॉर्टंट असणार आहे. आता हा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म असणार मित्रांनो. याच्यामध्ये दिले ॲडव्हर्टाइज नंबर 2 2025 साठी बॉर्डर रोडवेज ऑर्गनायझेशन कडून ऍप्लिकेशन आपल्याला ब्लॉक लेटरमध्ये इथं लिहायचं आहे. कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठ्या लिपीमध्ये. काउंटरलिंग नंबर वगैरे ते ऑफिशियल यूजमध्ये वापरतात. ओके. याच्यामध्ये A4 साईज पेपरमध्ये याची प्रिंटआउट घ्यायची. आपलं नाव टाकायचं या बॉक्समध्ये याच्यामध्ये. ओके. त्यानंतर सिरियल नंबर ऍप्लिकेशन पोर्टल टाकायचं आहे. फोटो लावायचा आहे या बॉक्समध्ये. त्यानंतर आपल्याला सेंट्रल दिलेलं आहे आपल्याला GRF सेंट्रल पुण्याला इथं पाठवायचं आहे. ओके. जो की पुण्याचा ॲड्रेस मी तुम्हाला दाखवलेला पण आहे.
ते कॅटेगरी चॉईस करायची आपल्याला, कोणत्या कॅटेगरीवर आपण अप्लाय करतो. SC, ST, OBC, PWD. त्यानंतर ESM साठी असेल तर ESM भेटले. आपला वेट मार्क्स इथं लिहायचे आपल्याला, किती असणार आहे टोटल ऑफ. ओके. त्यानंतर इथं कम्युनिटी लिहायची आपली. त्यानंतर येस नो लिहायचं. याच्यामध्ये आपल्याला मुस्लिम, जैन, बुद्धिस्ट जे पण आपलं असेल ते इथं लिहायचं आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे USM आणि HWS साठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे, जे इथं चॉईस करायचं आहे. त्यानंतर ब्लॉक लेटरमध्ये 10वी मध्ये मार्कशीटमध्ये जे नाव आहे ते इथं नाव टाकायचं आहे. ओके. नेम ऑफ द ब्लॉक लेटर, फादर नेम. ओके. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, डेट बर्थ आणि मंथ आणि इयर. ओके. ॲड्रेस टाका, परमनंट ॲड्रेस अँड प्रेझेंट ॲड्रेस आहे दोघी बॉक्समध्ये टाकायचं आहे. दोघं ॲड्रेस सेमच सेम टाका. ओके. ॲप्लिकेशन डिटेल टाकायचं याच्यामध्ये, जे की नेम ऑफ द बँक और ऑनलाईन पेमेंट्स कोणत्या बँकेचा रेफरन्स दिलेला आहे, ट्रान्झॅक्शन डेट्स अँड अमाऊंट. ओके. ते टाकायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, आता वाचून घ्यायचं. याच्यामध्ये एक सर्विसमॅन आहात का, येस नो लिहायचं आहे. ओके. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर GR मध्ये आपण आहात का, सर्व्हिस केलेली, येस नो करू शकता. जी सर्टिफिकेशन आहे का, NC सर्टिफिकेशन BC असेल तर येस करा. जम्मू काश्मीरमध्ये आहात का, येस नो करा. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, मॅट्रिफिकेशन दिलेलं आहे, नेम ऑफ द एक्झाम, पासिंग इयर, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट मार्क्स अँड मार्क आउट ऑफ मार्क दिलेले आहे, पर्सेंटेज दिलेले आहे. ओके. टेक्निकल एज्युकेशन दिलेली आहे आपल्याला याच्यामध्ये. एज्युकेशन, पासिंग इयर, नेम ऑफ द बोर्ड, मार्क्स अँड दिलेले आहे. ओके. LMV लायसन, SCME लायसन, ऑदर आपल्याकडे काही असेल त्याची माहिती इथे डिटेल फिल करा. आणि त्यामध्ये आपलं टोटल ऑफ एक्सपिरियन्स दिलेला आहे, एक्सपिरियन्स वगैरे टाका आपलं. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं दिलेली आहे आपल्याला BRO's एक्सपिरियन्स वगैरे माहिती दिलेली आहे. ओके. त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट्स मोबाईल नंबर, आधार दिलेले आहे. त्यानंतर आपल्याला आधार कार्डचा नंबर द्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे. ओके. आधार लिंकेड मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि इथं ईमेल ॲड्रेस अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायची आहे. ओके. आणि डिक्लेरेशन वाचून घ्यायचं. इथं आल्यानंतर प्लेस टाकायची, डेट टाकायचं, इथं थंब टाकायचा आपला, लेफ्ट थंब. ओके. इथं आपली सिग्नेचर करायची, जे पण आपली सिग्नेचर असेल. ओके. अशा पद्धतीने. आणि इथं फॉर्म भरून घ्यायचा. नंतर आपल्या इथं खाली यायचे. इथं आपल्याला एक फोटो लावायचा आहे आपला. ओके. परत ऑफिस यूजसाठी असणार आहे आपल्याला इथं. हे फोटो वगैरे 2-3 फोटो इथं लागणार आहे. नेम, आपलं हाऊस नेम, त्यानंतर विलेज, टाउन, तहसील्स वगैरे, पिनकोड, डिस्ट्रिक्ट. ओके. ऑफिससाठी असणार आहे. हे सिग्नेचर लेफ्ट थंब. ओके. आता याच्यामध्ये काय असणार आहे, ॲप्लिकेशन सबमिशन केलंय का, रायटिंग टेस्ट आपली झाली नंतर, त्यानंतर तुम्हाला फिजिकल टेस्ट अँड प्रॅक्टिकल टेस्ट अँड जॉइनिंग सर्व्हिस हे जे असणार आहे ते तुमच्याकडून करून घेणार आहेत. ओके. तर आपल्याला ॲप्लिकेशन प्रिंटआउट वरची ॲडमिट कार्ड वगैरे तुम्हाला लागणार आहे. नंतर तुम्हाला नंतर भेटून जाईल ॲडमिट कार्ड ते आपलं. ओके. फक्त एवढा फॉर्म भरायचा आहे. पुण्याच्या GE कोणतं होतं ते, एक मिनिटं, GREF सेंटर पुणेला आपल्याला पाठवायचं आहे. ओके. त्या ॲड्रेस मी तुम्हाला दाखवलेला पण आहे. ओके. इथं दिलेला पण आहे, स्टार्टिंगला पण जाऊन बघू शकता. ओके. तुम्हाला जर काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, आणि डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsAppला देऊन देईल. ओके. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म तिथून भरू शकता. ऑफिशियल वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, आणि चॅनल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशी तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशा नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.